नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सुंदर असे लोड आणि आसन, छोटीशी देवघरातली मूर्ती असती त्या मापाचे, 2.5 इंचाची स्वामी समर्थांच्या मूर्तीचे. पण आपण हे आसन लोड देवघरातल्या कुठल्याही मूर्तीला करू शकतो, जसं की बाळकृष्ण, गोंदवलेकर महाराज, माता लक्ष्मी, अन्नपूर्णा माता, कशालाही तुम्ही प्रत्येक देवाला सुद्धा हे आसन लोड करून घेऊ शकता. चला आपण बघूयात कसं करायचं ते. ह्याच्यासाठी 5.5 बाय 6.5 हे माप मी घेतलेलं आहे 2.5 इंचाच्या मूर्तीसाठी. त्याच आकाराचा फोम थोडंसं वाढीव घ्यायचं. ते आपण फोम वेल्वेटला जॉईंट करून घेऊयात. ही मापं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साधारण अंदाजानं तुम्ही टेलर असाल तर तुम्हाला अंदाज असेलच की कसं आसन लोडचं माप घ्यायला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. एक्स्ट्राचं जे आतलं आहे ते आता काय लावलं आहे खाली ते मला शब्द आठवण आत्ता त्याचा, ते कापून घेते आहे मी. फोम म्हणा किंवा स्पंज म्हणा, तुम्ही जे काही म्हणता ते कापून घ्या. आता उलट ठेवलं आहे मी, म्हणजे वेल्वेटची सरळ बाजू आत घालवली. आता मी सगळीकडून टिपा मारून घेणार आहे. टिपा मारताना साधारण 1/2 इंच किंवा त्याला थोडंसं किंचित कमी अशी टिप मारून घ्यायची. आता तुम्ही बघा, इथं थोडंसं माझं काय झालं आहे, कापड उरलं आहे. मी जर आता तसंच केलं तर माझं जे काही मी माप ठरवलं आहे किंवा जो काही आयताकृती शेप मी ठरवला आहे तो बिघडणार. हे असं छोटीशी गोष्ट आहे, 1/2 इंचाची गोष्ट आहे, पण त्याच्यामुळं ते तिरकं होणार, काहीतरी खराब दिसणार. असं नाही करायचं. थोडंसं चुकलं ना जर, तर ते आपण दुरुस्त करायचं. हे मी एडिट करून घालवूही शकले असते, पण मला माहिती आहे की असं जर केलं, तुमच्याकडून जर असं झालं तर ते खूपच खराब दिसणार. जे आयताकृती पाहिजे किंवा चौकोनी पाहिजे तसं होणार नाही. टिपा या डबल करून घ्यायच्या. आता छटके मारायचे. जिथं जिथं कोन आले तिथं छटके मारायचे. आपण एका साईडला कुठंतरी थोडंसं ओपन ठेवलं आहे, तिथून बरोबर आता आपल्याला सरळ करून घ्यायचे. छोटासाच कोना ठेवला आहे, तुम्ही पाहिजे तर तुम्ही एक बाजूही अख्खी ओपन ठेवू शकाल, पण मी इथं थोडंसंच ठेवते कायम, म्हणजे फिनिशिंग छान येतं. आता हे टोकदार वस्तूच्या साहाय्यानं याची सगळी टोकं बाहेर काढून घ्यायची. टोकं बाहेर काढली नाहीत तरी फिनिशिंग येणार नाही. टेलरिंग कामामध्ये फिनिशिंग हे फार महत्त्वाचं असतं. सगळ्या बाजू एकसारख्या येणं, एका साईडला कुठं वाकडं झालं आहे तिकडं झालं आहे असं करायचं नाही. भले घरातल्या देवांना का करा, पण ते छान करा, शोभिवंत करा. ते बघूनच तुम्हाला तुमचं पुढचं कस्टमर येईल. मीही अशीच सुरुवात केली आहे. घरामध्ये जेव्हा काही माणसं बघणार असतील देवघरातलं काय, किंवा तेव्हा असं छान बनवायचं. जे काहीही बनवाल ते छान बनवाल, त्यातूनच तुम्हाला कस्टमर सुरू होतील. कुणाचा छोटासा बड्डे आहे, छोटासा कार्यक्रम आहे, काही कुठं जायचं आहे, अशा ठिकाणी आपण खाऊ घेऊन जातो. अशा ठिकाणी जाताना सुरुवातीला तुम्ही असे छोट्या वस्तू भेटवस्तू म्हणून घेऊन गेलात तर समोरची व्यक्ती नक्कीच खुश होईल. बिस्किटचा पुडा काय खाल्ला की संपला. केळं नेतो आपण, केळंसुद्धा काय खाल्ली की संपली, पण ही वस्तू त्यांच्या घरामध्ये तुमची आठवण म्हणून कायम राहील. आणि त्यामुळं तुमचं प्रॅक्टिसही होईल आणि त्यातूनच तुम्हाला ग्राहक वर्गही मिळू लागेल. व्यवसायाची सुरुवात ही अशीच छोट्या गोष्टीतनंच करायची असते. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या घरातल्या सगळ्या देवांना आसन लोड बनवायचं, मग आपण पुढचा व्यवसायाचा विचार करायचा. पहिल्याच दिवशी व्यवसायाचा विचार कधीच करायचा नाही, नाहीतर आपण डिमोटिवेट होऊ शकतो की मी एवढं शिवायला घेतलं, मी एवढ्या व्हिडिओ बघितल्या आणि मला ग्राहकच आला नाही. एका दिवसात ग्राहक येत नाही, पण सुरू केलं की ग्राहक थांबतही नाही.
मेन जे काही असतात ना, जे आपल्या घरामध्ये आता मार्गशीर्षातले गुरुवार आलेत किंवा कुणी जर तुमच्या देवघरापर्यंत येणार असेल, कुणी नमस्कार करणार असेल, तर त्यांना तुमचं देवघर जर छान दिसलं, ॲट्रॅक्टिव्ह दिसलं, तर आपोआपच माणूस म्हणतं, छान केलं यो, कुठनं घेतलं? मग सांगायचं, मी केलं ताई, मी करून विकते, तुम्हाला हवं आहे का? मग माझी किंमत, मी किंमत किती घेते हे विचारण्यासाठी मला बरेच मेसेज असतात. घेणाऱ्यांपेक्षा रेट काढणारी माणसं ह्या व्यवसायामध्ये मी खूप बघितली. मला लगेच अंदाजच येतो की ही व्यक्ती रेट नुसती काढणार आहे, ही म्हणजे एक वर्षानुवर्षाचा मला अनुभव आहे. दुकानात सुद्धा येणाऱ्या ग्राहकांना मी बरोबर ओळखते. आता ही लेससुद्धा आपण आपल्या चॉईसनं लावून घ्यायची, जसं तुम्हाला पाहिजे तसं. ही क्रिएटिव्हिटी, आपलं हे आसन सुंदर तयार झालं आहे. ह्याला कडेला मी जसं चटईला, मॅटला एक प्रकारचं असं बघा गोंडे असतात, त्याच्यात तशी लेस बनवलेली आहे, लावली आहे म्हणजे मी. आता महाराज आहेत, महाराजांना रत्नजडित सिंहासन आपण नाही दिलेलं, पण निदान रत्नजडित आसन तरी द्यावं म्हणून मी याला मोती आणि छोटे छोटे खडे लावते आहे. आपल्या परीनं आपण जसं सजवता येईल तसं सजवून द्यायचं. आता मी ह्या दोन्ही साईडपैकी फक्त फ्रंट साईडलाच करते आहे. आता हे माझं ऑर्डरचं आहे. यांच्याकडं बसण्यासाठी पाट वगैरे आहे का नाही मला माहीत नाही. हेच जर पाट असता तर मी हेच मोती लोंबते लावून दिले असते, पण इथं आता मला माहीत नाही त्या ताईंकडं पाट आहे का नाही, त्यामुळं मी हे मोत्याचं वर्क वरतीच करून दिलं आहे त्यांना. सुंदर असं आसन तयार झालं. ह्या दोन साईडला तर आपले लोडच ठेवले जाणार आहेत आणि मागची साईड तर काही दिसणारच नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चारही साईडला सजवू शकाल. आता जे आपलं आसनाचं माप आहे त्याच्यापेक्षा 1 इंच लोड कायम कमी धरायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईमध्ये जाणारे ते लांबीत रुंदीत वाढवायचं, दोन्हीतही वाढवायचं. आता साधारण 3 रेषा, जे मी कायम म्हणते 3 रेषा, पाव इंचाला थोडंसं एक्स्ट्रा असं टिपा मारून दोन्ही साईडनं घ्यायच्या. एक साईड तर पॅकच होती. आता हे उलटं करून घेतलं आपण. आता लोड करतोय बरं का. आता हे उलटं करून घेतलं. हे आतलं आहे, आपल्या आतमध्ये जे आपण लोड बनवणार आहे ते आहे. आता हा कापूस आपण त्याच्यामध्ये भरून घेऊ. कापूसच वापरावा असं काहीही नाही, पण मी ह्याचे पैसे घेते, त्यामुळं मी देवाच्या वस्तूंसाठी हा जो देवाचा कापूस मिळतो वातींचा तो आणते. त्या कापसाला आपण भरून घ्यायचं आणि जितका जास्त गच्च भरता येईल तितका कापूस भरून घ्यायचा. याच्या जागी तुम्ही चिंध्याही वापरू शकता, पण व्यावसायिक दृष्टिकोनातून करायला गेलं तर चिंध्यांनी लोड नाही छान दिसत. पण घरातल्या देवांना असेल तर चिंध्यासुद्धा कोऱ्याच असतात आणि कोरं देवाला चालतं. ह्या लोडामध्ये मी कापूस भरून घेतला आहे. वरती आपल्याला अर्धा इंच जागा मोकळी ठेवायची आहे, कारण आपल्याला तिथं टीप मारायची. अर्धा इंच राहीपर्यंत जेवढा बसेल तेवढा कापूस दाबून दाबून भरून घ्यायचा. जर तुम्ही चिंध्या वापरणार असाल तर त्याचे बारीक तुकडे करून मग वापरा. आता वरचं सुद्धा मशीनवरती शिवून घ्यायचं. इथं 2, 3, 4 टिपा मारून ते काय फिक्स करायचं, म्हणजे त्यातनं ते तुटू नये, त्यातनं कापूस बाहेर येऊ नये. अशा चौकोनी 2 उशा मी बनवून घेतल्यात. दुसरी उशी ही सेम त्याच आकाराची बनवून घ्यायची. त्याची लांबी, आपण घडी तर सेम कापलेली आहे, पण त्याची जी लांबी आहे ती सेमच यायला पाहिजे. लोडामध्ये एकसारखेपणा असावा. आता वरून आपल्याला हे जे आपल्या लोडला कव्हर असतं किंवा उशीला कव्हर असतं ते करायचं आहे. त्याचं मेजरमेंट मी 5x4 घेतलेलं आहे. म्हणजे जे मगाशी पीस काढलेले ना आपण कॉटनचे, ते अस्तराचे त्याच मापाचे हे सेम तुकडे आहेत. यालाही सेम तसंच करून घ्यायचं. 2 साईडला टिपा मारून घ्यायच्या. एक साईड तर ऑलरेडी घडीमुळं पॅकच आहे. आणि आता आपण याला उलटं करून घेऊयात. तुम्हाला जर वस्त्रांची ऑर्डर मला द्यायची असेल
तर 9975010606 या नंबरला तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. ऑर्डर दिल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसामध्ये तुमची ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळेल. वस्त्रांच्या किमती ह्या साईजनुसार ठरतात, कापडानुसार ठरतात. तरी तुमची ऑर्डर तुम्ही नक्की बुक करू शकाल. आता हे जे लोड आहेत याला आपण हे करून घ्यायचं, म्हणजे त्याला जो उशी होता, चौकोन लोड असतो गोल, त्याला मी 4 पदरी दोरा घेतला आहे आणि ह्या पद्धतीनं असा धावदोरा घालत या टोकापासून त्या टोकापर्यंत यायचं आणि ह्याला गोलवा येईल अशा रीतीनं पॅक करायचं. इथं आपण 2दा 3दा 4दा करायचं, म्हणजे ते नीट पॅक होतं. दुसऱ्याही लोडचं मी तसंच करून घेतलंय. आता हे जे वरचं कव्हर बनवलंय त्यामध्ये लोड घालायचे. हे करताना खूप मज्जा येते, खूप छान वाटतं. छोटं सगळं करायला मला तर खूप आवडतं. लहान असताना सुद्धा मी माझ्या बाहुल्यांना असे कपडे शिवायचे. जेव्हा मी अगदी छोटी होते, मला मशीन वगैरे काहीच येत नव्हतं, तेव्हा मला खूप वर्ष बाहुलीचा छंद होता. त्यामुळं मी बाहुल्यांना छोटे कपडे हातावरती शिवायचे आणि तीच माझी आवड मला आता जोपासायला मिळते. बऱ्याच जणांना छोट्या गोष्टी करणं हे किचकट वाटतं, वैताग देणारं वाटतं, पण मला हे करायला खूप आवडतं. हेही तसंच मघाशी जसं आपण करून घेतलं, जे आतले जे लोड आहेत त्याला ज्या पद्धतीनं करून घेतलं त्याच पद्धतीनं ह्यालाही गोलाकार देऊन घ्यायचा. आता एखाद्याला जर हे वरचं कव्हर धुवावंसं वाटलं तर कात्रीनं तो वरचे टाके कापून, जर त्याला त्यातलं कळत असेल शिवणकामातलं, तर टाके कापून तो ते वॉश करून परत असे टाके घालूही शकेल. त्यामुळं देताना असं द्यायचं. तरीही जर तुम्हाला कमी पैसे मिळत असतील किंवा तुम्हाला चालणार असेल वरचं काही काढत बसायचं नाही, तर तुम्ही डायरेक्ट हे वेल्वेटचे लोड करून त्याच्यामध्ये जरी चिंध्या किंवा कापूस भरला तरीही चालेल. आता आपण ही मण्यांची माळ, जी मोत्यांची लढ आहे ती करून घेऊयात. दोरा सुईतून काढलाय मी आणि मी आता 8 मणी ओवून झाल्यानंतर हा एक लंबुळका मणी आहे तो सुईमध्ये ओवून घेते. हा आता माझ्याकडं आहे म्हणून मी तो ओवते. तुमच्याकडं नसेल तरी काहीही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडं जे साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये आता त्याच्यानंतर एक मी मणी ओवला आणि मग लंबुळक्या मण्यातनं मी हे सगळं त्याच्यातनं सगळ्या मण्यांमधनं सुई परत त्या लोडच्या कापडामध्ये आणली. या पद्धतीनं लोडला मोत्यांच्या लटकन बनवून घेतल्यात. एक झाली, आता दुसरी त्याच पद्धतीनं दुसरंही करून घ्यायचं. त्याच्या आधी दोऱ्याला गाठ मारून घेतली. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल, मी आज जे काही शिकवलं ते कळलं असेल, तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर तुम्ही व्हिडिओला जायच्या आधी एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळलं का, लोड कसे बनवायचे, आवडलं का, तुम्ही याच्या आधी लोड बनवलेले कधी बघितलेलं का, हे नक्की सांगा. लोड हे आपण अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत बनवू शकतो. मी अगदी एका मठातल्या, मला आता त्या महाराजांचं नाव काही केल्या आठवणार नाही, कोणते तरी आहेत ते, सिंहगड रोडला मठ आहे बघा तो, त्या मठामध्ये माझे मोठे लोड आहेत, खूप मोठे लोड आहेत, म्हणजे जसे आपल्या बेडवर असतात त्या साईजचे लोड आणि म्हणजे बेडशीट आता मी म्हणते त्याला, पण एक चादर, हे वेल्वेटचं बरेच त्यांच्या ऑर्डर असतात माझ्याकडं. आपण एकदा एखादी गोष्ट सुरू केली आणि ती कन्सिस्टंटली करत राहिली की आपल्याला त्याच्या ऑर्डर यायला लागतात. आता हे काम झालंय, आता दुसऱ्याला मी नंतर लावीन. आता तुम्हाला दाखवते ह्याच्यावरती थोडंसं नक्षीकाम कसं करायचं. नक्षीकाम म्हणजे लेस लावायच्या, कशा लावायच्या
ह्याच्यासाठी मी ग्ल्यूगनचा वापर केला आहे. ग्ल्यूगननं मी ह्या लेस चिटकवून घेतलेत. ग्ल्यूगनचा हा जो आत्ता ग्ल्यू असा दिसतोय तो नंतर वाळल्यानंतर आपल्याला काढून टाकता येतो. आता दुसऱ्या लोडला सुद्धा दाखवते, काय मी कसं लावलं ते दाखवते. ग्ल्यू असा लावून घ्यायचा आणि त्याच्यावरून गरम असतानाच, ग्ल्यू गरम असतानाच ही लेस चिटकवायला लागते. ग्ल्यूगन वापरण्याची आधी प्रॅक्टिस करून घ्या, कारण ग्ल्यूगन वापरताना ग्ल्यू गरम असतो आणि त्याच्यावरती आपल्याला हे चिटकवायचं असतं, त्यामुळं चटके बसू शकतात. त्यामुळं ग्ल्यूगन वापरताना काळजीपूर्वक वापरा. आता ही लेस लावली आहे, पण मला काही माझं एवढ्याशा लेसवर भागत नाही. मला एखादी गोष्ट पूर्ण सजवल्याशिवाय चैन पडत नाही. त्याच्यामुळं माझ्याकडं ही डायमंडची चेन आहे. ही डायमंडची चेन मी त्याच्यावरती लावून घेते. कुठल्याही आर्ट अँड क्राफ्टच्या दुकानात किंवा काही टेलरिंगचं मटेरियल जिथं मिळतं, लेस वगैरे जिथं मिळतात, तिथं ही स्टोन चेन तुम्हाला मिळेल. साधारण 20 रुपये मीटरला ही चेन असेल. तुमच्याकडं जर ग्ल्यूगन नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी एक फॅब्रिक ग्ल्यू मिळतो किंवा एक व्हाईट ट्रान्सपरंट ग्ल्यू मिळतो, तो वापरू शकता. ग्ल्यूगन किंवा हे काहीही वापरताना आपले हात, आपली स्किन हे खराब होतं, खूप हाताला सगळं चिटकून बसतं. हे केल्यानंतर घरी जेवायला येत नाही नीट हातानं, का तर तो ग्ल्यू पोटात जाऊ शकतो, तो हात धुवूनही निघत नाही. तर आवडला का आजचा हा माझा व्हिडिओ? नक्की सांगा. जायच्या आधी एक लाईक, एक कमेंट, चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. चला आज इथंच थांबते, परत भेटूयात. बाय.